नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आणि हे बघा मित्रांनो, आता विण दोघातीलही तुटेना ही मालिका आता आमच्या नवीन चॅनलवर बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। तेव्हा आता आजच्या भागामध्ये आता अंजलीचा फोन स्वानंदीला येतो, तेव्हा स्वानंदी अगदी म्हणते की बोल ना अंजली। तर आता अंजली तिला विचारते की काय आम्हाला विसरलीस लग्न झाल्यापासून। तेव्हा स्वानंदी म्हणते की अगं तसं नाही, मला तुमची खरंच खूप आठवण येते, परंतु अगं हे पग बिजी होते आणि आता नवीनच जॉब सुरू केलेला आहे आणि घरी सुद्धा आता पूर्ण गोंधळ सुरू आहे। त्यावर आता अंजली म्हणते की अगं इट्स ओके, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तू खूप बिजी असशील, काही हरकत नाही बरं। आणि हे पग मला तुझी खरंच खूप आठवण येते, सगळेजण वाट बघतात आणि जेव्हा कधी वेळ मिळेल ना तेव्हा नक्की ये। तर स्वानंदी म्हणते की हो नक्की येते। तेव्हा स्वानंदी सगळ्यांची विचारपूस करते, आजी आजोबा नाना वगैरे सगळेजण कसे आहेत। तेव्हा अंजली म्हणते की अगं सगळेजण अगदी मजेत आहे आणि आजोबांनी तर सायकलिंग चालू केलेली आहे। समर सरांनी जे काही आता इथे आपल्या छोटंसं मिनी ऑडिटर बांधायला घेतलेलं आहे ना, त्याचं काम सुद्धा आता पूर्ण होत आहे। त्यामुळे सगळेजण मात्र जाम खुश आहेत। त्यामुळे मात्र रोज इथे चर्चावर चर्चा सुरू असते, कुठल्या कुठल्या व्याख्यानमाला ठेवायचा आहे, कुठल्या अगदी चत्रशस्त्र ठेवायचं आहे आणि खूपच धमाल सुरू आहे। त्यावर आता स्वानंदी म्हणते की अगं हे तर खूप छान आहे आणि जर काही मदत लागली तर मला नक्की कॉल कर। त्यावर आता अंजली म्हणते की अगं एका वेगळ्याच कारणासाठी मी तुला फोन केला होता, कारण माझी एक मैत्रीण आहे आणि ती मात्र आता स्त्रीवादी संस्थेसाठी काम करते आणि हल्ली जरा बायका आणि मुलींना मात्र मोठमोठ्या ऑफिसमध्ये सुद्धा अगदी काहीतरी सहन करावंच लागतं। त्याबद्दल मात्र आता ह्या संस्थेने एक लेक्चर ऑर्गनाइज केलेला आहे आणि एखादा भीतीदायक प्रसंग जर आला तर कुठे तक्रार करायची, कुठे काय करायचं याबद्दल आता हे लेक्चर आहे। त्यावर आता स्वानंदी म्हणते की खरंच ना, हा तर एक खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे। भीतीदायक अगदी वातावरण निर्माण झाल्यानंतर मुलींची काय अवस्था होत असते। त्यावर आता अंजली म्हणते की हो ना, अगं मोठमोठ्या कंपनीमध्ये सुद्धा हे सर्रास सुरू असतं, हल्ली लोक मात्र खूपच डेंजर झालेले आहेत। त्यावर आता स्वानंदी म्हणते की हो ना, तू तर बरोबर बोलते, पण त्याविषयी आवाज उठवणं हे नॉर्मल असायला हवं। त्यासाठी मात्र बायकांनी एकत्र येऊन एकमेकांना सपोर्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हा विषय एक मोठा आहे आणि खूप गंभीर सुद्धा आहे। त्यावर आता अंजली म्हणते की हो ना, आणि म्हणूनच तुला बोलावलं, तू नक्की ये। त्यावर आता स्वानंदी म्हणते की बरं झालं तू मला सांगितलं आणि मला येथे जॉईन होण्यासाठी नक्की आवडेल, मी 100% खात्री देते की नक्की येईल। त्यावर आता अंजली म्हणते की हो नक्की ये, मी तुझी वाट बघते। एकमेकींना बाय करून त्या फोन ठेवतात। त्यानंतर आता इकडे ही श्वेत फाईल घेऊन अंशुमनच्या रूम मध्ये जातच कॅबिन मध्ये, आणि तेवढ्यात तिच्या हातातून एक फाईल खाली पडते। आनंद ती फाईल उचलून तिला परत देतो। त्यावर आता श्वेता आनंदला थँक्यू सर असं म्हणते। आता आनंद तिला विचारतो की इतक्या फाईल घेऊन तू कुठे निघाली, काही प्रॉब्लेम आहे का। त्यावर आता श्वेता म्हणजे खोटं बोलते आणि नाही असं म्हणून ती पुन्हा जायला निघते। आनंद तिला थांबून विचारतो की एक मिनिट, तुझा चेहरा असा का पडलेला आहे, काय झालं, काही तब्येत बरोबर नाही का तुझी, घरी काही प्रॉब्लेम आहे का तुला। तेव्हा आता श्वेता म्हणते की हे बघा सर, ते अंशुमन सर आहे ना, ते जरा ट्रीट वागतात आणि ते थोडंसं वियर्ड असे वाईब्स देतात। त्यावर मात्र आता आनंद तिला विचारतो की वियर्ड वाईब्स देतो म्हणजे नक्की काय करतो तो। श्वेताला मात्र अंशुमन जे काही तिला म्हणलेलं आहे ते आठवते। श्वेता शांत असते। अंशुमन तिला पुन्हा विचारतो की नक्की काय झालेले आहे ते सांग। त्यावर तर श्वेता म्हणते की ते खूप जवळ येऊन बोलतात आणि मला खूप अगदी असं वेगळंच वाटतं, त्यांचं हे वागणं मला नाही पटत। तेव्हा आनंदला राग येतो। आनंद म्हणतो की कधीपासून तो असे वागतो, श्वेता सांग लवकर, आणि ह्या सगळ्या फाईल त्याने मागवलेल्या आहे का एकदम। त्यावर श्वेता हा मान डोलावते की हो म्हणून, आणि इतक्या फाईल त्याने का मागवलेत असे आनंद पुन्हा विचारतो। तर श्वेता म्हणते की त्यांना असं वाटतं की मी माझं काम व्यवस्थित करत नाही, परंतु हे बघा सर, मी माझं काम अगदी परफेक्ट पूर्ण करते आणि ते मला म्हणतात की तुला व्यवस्थित समजावं लागेल। आता हे ऐकून आनंदला रागच येतो। आनंद आता स्वतःला म्हणतो की खरंच हे खूप गंभीर आणि डेंजरस आहे, त्यासाठी मात्र काहीतरी केलं पाहिजे। तर श्वेता घाबरते। श्वेता आता आनंदला म्हणते की नाही सर, प्लीज काही करू नका, आणि हे बघा सर, ते जर अगदी रागावले तर मला जॉबवरून सुद्धा काढून टाकतील आणि मला जॉबची खूप गरज आहे, आणि त्यात म्हणजे राजवाड्यांच्या कंपनीतून जर मला कोणी काढून टाकले तर मला दुसरीकडे जॉब नाही मिळणार, त्यामुळे सर प्लीज काही करू नका। त्यावर आता आनंद तिला म्हणतो की शांत हो, तुला कोणीही कामावरून नाही काढून शकणार आणि कोण कशाला काढेल
त्यावर श्वेता म्हणते की पण ते अंशुमन सर. आनंद म्हणतो की हे बघ तसं काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस आणि हे बघ माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, त्यामुळे तू घाबरू नकोस आणि हे जे एक्स्ट्रा काम आहे ते तू करू नकोस. मी तुला सांगितलं की ते काम करू नको. आता तुला फक्त जितकं काम दिलेलं आहे तेवढंच काम तू कर, बाकी काय करायचं आहे ते मी बघतो. म्हणून आता आनंद रागाने आत जातो. आता श्वेताला टेन्शनच येते. त्यानंतर आता इकडे मंदाची तळतळ सुरूच असते आणि तेवढ्यात मात्र बाबा तिथे येतात. आता मात्र मंदा म्हणते की हे बघा कुठे गेले होते आणि सुनीला असं एकटीला टाकून जात नका जाऊ. किती माझ्यावरती बडबड करत होती आणि बापरे, ना सासूचा मान आणि ना अगदी काय कसं आपल्या पद्धतीने वागते. बघितलंस ना माझा किती अपमान केला. म्हणून ती आता आदिराचं जे काही वागणं आहे तर ते बाबांना सांगण्याचा प्रयत्न करते. तिला फक्त आणि फक्त पार्ट्या करायच्या असतात, मजा करायची असते, अजून काय हवं असतं. बाबा आता एकही शब्द उत्तर देत नाही. तर आता मंदा पुन्हा म्हणते की तुम्हीच तिला पार्टी करण्यासाठी परवानगी दिली म्हणून ती तुमच्या डोक्यावर चढलेली आहे. आणि काय तो खर्च, एका महिन्याचा खर्च तिला फक्त आता एका दिवसात करायचा असतो. त्यामुळे मी सांगते इतका खर्च होण्यापेक्षा पार्टी वगैरे करायची नाही. आणि हे बघा तुमचं ऐकते ती, त्यामुळे पार्टी आता कॅन्सल करण्याची तिला सांगा. त्यावर आता बाबा मंदाशी काही न बोलता सुष्मिताला म्हणतात की सुष्मिता तुझ्या आईला शांत राहायला सांग. तिने कितीही हाकान तांडव जरी केला तर अधिरा पार्टी करणारच, कारण तिला तिच्या मैत्रिणीबरोबर एन्जॉय करण्याचा अधिकार आहे. त्यावर आता सुष्मिता म्हणते की हो मम्मा डॅडा एकदम अगदी योग्य बोलतात. तर मंदा आता सुष्मितावर चिडते, तिला गप्प राहायला सांगते. त्यावर मंदा म्हणते की मी मूर्ख वाटते का तुम्हाला, नक्की असं काय करू बरं म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं खरं वाटेल आणि डोकं फोडून घेऊ का माझं. म्हणून आता काहीतरी तेथील वस्तू घेते, डोक्यात मारते, घ्या मी डोकं फोडते म्हणून आता जोरजोराने ओरडते. पुस्तक हातात घेते आणि डोक्यात मारते आणि तेवढ्यात बाबा आत निघून जातात. तेव्हा मंदा आता परत थांबते, रागाने ते पुस्तक फेकून देते आणि म्हणते की माझ्या तोंडावर अगदी निघून जातात, मी इथे डोकं फोडते, त्यांना काहीच नाही. आणि सुष्मितावर ओरडते की काय ग तुला सुद्धा आईसाठी काहीच बोलूशी वाटत नाही का. बाबाची बाजू घेते. तेव्हा सुष्मिता म्हणते की माझ्यावर का ओरडतेस, येऊन जाऊन फक्त आणि फक्त मलाच बोलत असते. त्यावर आता मंदा तिला म्हणते की गब्बस, फक्त स्वानंदीला येऊन दे, बघते मी तिच्याकडे. त्यानंतर आता आनंद समोरच्या कॅबिन मध्ये येतो आणि तो अंशुमन बद्दल तक्रार करतो. श्वेता म्हणजे बद्दल तो सांगत असतो की श्वेताला असं वाटतं की अंशुमन तिच्याशी बोलताना मात्र खूप जवळ येतो. आणि हे बघ मुलींना मात्र आता पुरुषांचे इंटेन्शन अगदी सहज कळतात. त्यावर समर म्हणतो की अरे तुझं बरोबर आहे, पण अंशुमन असं करेल मला नाही वाटत. तर आनंद म्हणतो की अरे पण ती श्वेता का खोटं बोलेल. समर म्हणतो की हे बघ आजकाल माणसंही खोटी वागतात, त्यांच्यावरचा विश्वास माझा उडालेला आहे, त्यामुळे आता ती खोटं बोलत असेल. त्यावर आता आनंद म्हणतो की अरे हे सर्व मान्य आहे, पण ती मुलगी असं का करत असेल बरं. अरे ती शिकलेली आहे, क्वालिफाईड आहे, तिला कुठल्याही ठिकाणी जॉब मिळू शकला असता आणि हे सर्व करण्यामागे तिचा काही स्वार्थ असेल का, काहीच नाही. आणि बाय द वे तिने तक्रार स्वतः नाही केली, मी तिला अगदी खोदून विचारलं, त्यामुळे तिने मला हे सर्व सांगितले. आणि आणखीन एक गोष्ट की अंशुमन तिला काही काम नसताना मात्र एक्स्ट्रा काम देतो आणि जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबायला सांगतो. आणि हे बघ समर हे सगळं काही मी चेक केलं, हे सर्व खरं आहे, तरी सुद्धा समरचा अगदी विश्वास बसत नसतो. अरे कदाचित तिचा वेगळा काहीतरी अंशुमन बद्दल गैरसमज झाला असेल. आणि हे बघ त्याला 2 बहिणी आहे आणि तो त्यामुळे आता तो कोणत्याही मुलीशी असं नाही वागू शकत, की काहीतरी गैरसमज झालेला आहे. आणि तेवढ्यात आता दरवाजा वाजतो तर अंशुमन असतो. समर आत बोलावतो, अंशुमन आत येतो आणि आता मात्र तो अंशुमन म्हणतो की दादा हे पेपर्सवर तुझ्या सह्या हव्या होत्या. आता समर ती फाईल घेतो, बाजूला ठेवतो, आपण सह्यांचं नंतर बघूयात. आणि तो डायरेक्ट विचारतो की तू श्वेताला त्रास देतो का आणि तू जास्त वेळ तिला ऑफिसमध्ये थांबून ठेवतो का. आता मुद्दाम अंशुमन म्हणतो की दादा काय बोलतो आणि तो आनंदकडे बघत असतो. अंशुमन विचारतो की असं तुला कोणी सांगितलं. त्यावर लगेच समर आनंदकडे बघत असतो. अंशुमन लगेच आनंदला म्हणतो की आनंद दादा तूच सांगितले का असे. आणि समर म्हणतो की अंशुमन तू. तर अंशुमन म्हणतो की मला आनंद दादाने डायरेक्ट विचारायला हवं होतं, मी त्याला सांगितले असते जे काही आहे ते. त्यावर समर म्हणतो की अंशु प्रश्न मी तुला विचारला, त्यामुळे हे सगळं काही खरं सांग, नक्की काय सुरू आहे. अंशुमन म्हणतो की दादा हे सर्व का चालले हेच मला नाही कळत, परंतु का चालू आहे हे मात्र मला नक्की कळालेलं आहे. आता खोटं बोलतो. अंशुमन म्हणतो की तुला माहिती आहे की ती श्वेता माझ्या टीममध्ये काम करते आणि आता 2 महिन्यापूर्वी ती उशिरा येते म्हणून मी तिला झापलं होतं, काम व्यवस्थित करत नाही म्हणून. आता सगळं काही त्या श्वेताबद्दल खोटं सांगायला सुरुवात करतो आणि मला असं वाटतं की मी तिला झापले, त्यामुळे मात्र त्याचं दुःख धरून तिने
आनंद दादाला माझ्याबद्दल सांगितले, मग दादा तू सांग, मी तिला झापले म्हणून काही चूक केली का? आणि हे बघ, मी जे काही केलं ते कंपनीसाठी केलं, पर्सनल त्यात काहीच नव्हतं. आणि तो समरला विचारतो की दादा आपल्याला एकांतात बोलता येईल का? त्यावर समर म्हणतो की येथे ऑफिसमध्ये हा विषय मांडला गेलेला आहे, त्यामुळे हा विषय इथे संपूयात. आणि मला असं वाटतं की ती श्वेता आहे ना, ती जरा मॅच्युअर आहे, तिला माझं अगदी हवा आहे असं मला वाटतं. इनमॅच्युअर वाटते ती. आणि हे बघ, मला कोणाला जज करायचं नाही, परंतु दादा ती मला थोडीशी थिल्लर वाटते. त्यावर आता समोर हे ऐकून म्हणतो की हे बघ, मला ती चांगली वाटते, माझ्याशी बोलताना ती चांगली वागते. आनंद मात्र ऐकत असतो, तर अंशुमन पुढे म्हणतो की हे बघ, मला असं वाटतं की दादा तू एकदा तिच्याशी बोलायला हवं आणि थांब, मी तिला बोलवतो. तेव्हा आनंद लगेच म्हणतो की नाही नको, कारण एकतर अगोदरच ती घाबरलेली आहे. त्यावर आता अंशुमन म्हणतो की आनंद दादा हे बघ सॉरी, कारण तिने माझ्याबद्दल कंप्लेंट केलेली आहे आणि मी तिला बोलवतो 1 मिनिट म्हणून तो लगेच आता फोन करतो. आणि हे बघ शेळके, अरे श्वेताने माझी कंप्लेंट केलेली आहे समर दादाकडे, प्लीज तिला आता केबिन मध्ये पाठवून दे. तेव्हा मात्र आनंद स्वतः जायला निघतो, परंतु अंशुमन लगेच त्याला थांबवतो आणि म्हणतो की हे बघ, अरे आनंद दादा तू तिचं ऐकून घेतो, मग त्यामुळे ती तुला चुकीचं सांगतच राहणार. आणि हे बघ, तिने तुला इमोशनल स्टोरी सांगून फसवलं आणि हे बाहेर जर गेले तर लोक तुला हसतील. आनंद म्हणतो की ठीक आहे समर, येतो मी. तेव्हा आता समर मात्र आनंदला जाऊन देत नाही, त्याला थांबवतो. त्यानंतर आता इकडे स्वानंदी येते. स्वानंदी मात्र आता मंदा म्हणजे माहेरी आलेली असते आणि मंदाला म्हणते की आई ह्या गोळ्या वगैरे घे, बरं वाटेल. तेव्हा आता मंदाने डोकं हे अगदी आवडलेलं असतं आणि ती म्हणते की काय गरज आहे त्या आदिराला पार्ट्या वगैरे करण्याची, बरं संसारामध्ये जरा इंटरेस्ट घ्या आणि संसार करावा लागतो असे सांग त्यांना. नुसता दिखावा करून चालत नाही की मला रोहनशीच लग्न करायचं, रोहनशीच लग्न करायचं. तिनेच हट्ट केला होता आणि कशासाठी? एक दिवस लग्न करून असे दागदागिने मिरवण्यासाठी. आणि लग्नाची व्याख्या काय एवढीच आहे की नवऱ्याने बायकोचे लाड करावे म्हणून. सांग बरं स्वानंदी, नक्की तूच सांग आता. आणि जर मग अशी व्याख्या असेल तर आमचं लग्न झालंच नाही असं म्हणावं लागेल ना. रोहनचे बाबा सुद्धा आता मंदाचं हे बोलणं ऐकत असतात. त्यावर त्या स्वानंदी म्हणते की आई जरा शांत हो, तू इतके विचार डोक्यामध्ये ठेवतेस ना म्हणून तुझं डोकं दुखतं. स्वानंदी म्हणते की आई अगं तिने केली छोटीशी पार्टी तर काय बिघडतं, करून दे तिला पार्टी. अगं हे छोटेसं घर असलं तरी कम्फर्टेबल तर आहे ना. तेव्हा रोहनचे बाबा म्हणतात की अगं आता कुठेही काम करायला तिने सुरुवात केली, जेव्हा तू घरात होती तर सगळं काही काम तूच करत होती. त्यावेळेस बरं हिला संसार घर चालवणं हे नाही आठवलं, मग आदिराने हे सर्व करावं अशी कशाला अपेक्षा ठेवते? आपण काही तिला लग्न करून घरातील काम करण्यासाठी आणलंस का? त्यावर आता मंदा डोक्याला हात लावते आणि घरातीलच असे बोलतात तर मी तरी काय बोलू. आणि हे बघ स्वानंदी माझ्याशी ते बोलत सुद्धा नाही. तर स्वानंदी आता बाबांना समजावते की हे बघा बाबा, तुम्ही किती दिवस असा आबोला धरणार आहे बरं, आता कर्ज वगैरे सगळं काही फिटले, त्यामुळे तुम्ही तिच्याशी बोला. त्यावर बाबा म्हणतात की मी तिला कधीही माफ नाही करणार आणि तिच्याशी बोलणार सुद्धा नाही. तर मंदा आता बाबावर ओरडते की काय इतका मोठा गुन्हा केला मी म्हणून तुम्ही माझ्याशी अबोला धरला. त्यावर आता बाबा म्हणतात की नंदू हिला सांग, आरडाओरडा करू नको, आदिराला पार्टी करायची आहे ना, तिला सुखाने पार्टी करून दे. कटकट कटकट सारखी आपली करत असते. तेव्हा आता स्वानंदी आईला समजावते. मंदा म्हणते की हे बघा पार्ट्या वगैरे करा, परंतु म्युझिक वगैरे आहे ना ते मोठ्याने, अगदी डान्स वगैरे मला नाही चालणार, सोसायटी आहे हे लक्षात ठेवायचं आणि दारूचा तर प्रश्न नसेल. स्वानंदी आईला म्हणते की मी बोलते आदिराशी, तू फक्त शांत राहा आणि या विषयावर आपण नंतर बोलूयात, कारण आपण तेच बोलतो त्यातून काही साध्य नाही होणार असे म्हणून स्वानंदी समजावते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे श्वेता ही आता समरच्या केबिन मध्ये येते. तेव्हा समर श्वेताला विचारतो की मला एक गोष्ट सांग, हा जो काही आरोप आहे तो खूप गंभीर आहे आणि जर ह्या कंपनीमध्ये तुझ्याशी कोणी चुकीचं वागत असेल तरी सुद्धा ते सहन करायचं नाही, अगदी तो माझा भाऊ जरी असेल ना तरी सुद्धा नाही. आनंद सुद्धा श्वेताला म्हणतो की तू घाबरू नकोस, जे काही तुम्हाला सांगितलं ना ते सगळं काही आता समरला सांग. अंशुमन आता रागाने श्वेताकडे बघत असतो. तेव्हा अंशुमन श्वेताला विचारतो की मी बाहेर जाऊ का? समर श्वेताला विचारतो त्याला बाहेर जाऊन द्यायचं का? श्वेता नाही मान डोलावतो. समर श्वेताला म्हणतो की हा आरोप आहे तो खूप गंभीर आहे, त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते उघडपणे बोल, स्पष्ट बोल. तेव्हा आता श्वेता घाबरलेली असते. नक्की शेळकेने काहीतरी दम आता श्वेताला भरलेला असतो आणि ती आता समोर म्हणते की माझी अंशुमन सराबद्दल सर काही तक्रार नाही आणि काही घडलेलं सुद्धा नाही. तेव्हा आता आनंद हा तोंडावर पडतो. तेव्हा आनंद म्हणतो की अगं पण तू मला म्हणालीस. तेव्हा लगेच श्वेता म्हणते की मी तुमच्याशी खोटं बोलले. तेव्हा
समर विचारतो की का खोटं बोलली. आता श्वेता मुद्दाम खोटं बोलते आणि म्हणते की कारण मला अंशुमन सर आवडतात. त्यावर आता आनंद म्हणतो की म्हणून तू मला असं सांगितलं की अंशुमन तुला त्रास देतो म्हणून. त्यावर लगेच श्वेता म्हणते की मला असं वाटलं नव्हतं की तुम्ही लगेच समर सरांशी येऊन बोलता म्हणून, आणि मी सहज बोलले होते. त्यावर मात्र समर हा श्वेताला म्हणतो कळतं का अटेन्शन मिळवण्यासाठी तू काय केलं. समर तिला म्हणतो की हे बघ तू जे काही आता अंशुमन वाईट आरोप केले त्यामुळे त्याच्या करिअरवरती किती गंभीर परिणाम होऊ शकतो याचा विचार तू केलास का श्वेता. आणि आजपर्यंत ह्या कंपनीमध्ये अशा प्रकारचे आरोप कधीही कोणी केले नव्हते. अगं तू अशी चिकलपे कशासाठी केली, आम्ही एकत्र कुटुंब आहोत. आता मात्र श्वेता मुद्दाम असं का वागली कारण शेळकेने श्वेताला दम भरलेला असतो. चुपचाप ही नोकरी सोडून द्यायची आणि समर सरांसमोर आता सगळं काही खोटं बोलायचं. म्हणून श्वेता आता हे सगळं खोटं बोललेली असते. तू खूप चुकीच्या माणसाची पंगा घेतलेला आहे. तुझ्या आईला आम्ही गायब करून टाकू म्हणून आता आईच्या जीवाची धमकी मात्र हे देतात. म्हणून श्वेता बिचारी खोटं बोलते. आणि हे बघ जरीही तुझा माज उतरला नाही तर आम्ही आता तुझे आणि तुझ्या आईचे तुकडे तुकडे करून फेकून देऊ असे मात्र त्यांना मारण्याची धमकी देतात. आणि समर मात्र श्वेतावर चिडतो आणि तिला जायला सांगतो. श्वेता खाली मान घालून निघून जाते. तेव्हा समर आता आनंदला म्हणतो की झाले ना तुझे समाधान झाले असते. आणि हे बघ आता शहानिशा न करता आता फक्त माझ्या भावावर नाही तर कुणावरही असे आरोप करताना मात्र 10 वेळा विचार करत जा. या बिचाऱ्या आनंदला सॉरी म्हणावं लागतं आणि आनंद तेथून निघून जातो. तर अंशुमन लगेच आता समरला म्हणतो की आनंद दादाने असं का केलं असेल बरं. हे बघ दादा तू चुकीच्या माणसाला खूप जवळ केलं. तेव्हा समर आता अंशुमनला म्हणतो की 1 मिनिट आनंद बद्दल आता यानंतर एकही शब्द काढायचा नाही लक्षात ठेव. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 20 वर्षापासून या कंपनीसाठी आणि माझ्यासाठी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून तो काम करत आहे. शेवटचं असेल तर अंशुमन म्हणतो की यस दादा येतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.